तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। पक्ष नेमका कुणाचा, पक्ष चिन्ह नेमकं खरं कुणाचं यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणीला सुरुवात झाली आहे। खुद्द शरद पवार या सुनावणीकरता उपस्थित आहेत। विशेष म्हणजे शरद पवार गटाची बाजू अभिषेक मनु सिंघवी मांडतील, तर नीरज कौल हे अजित पवार गटाची बाजू मांडणार आहेत। नुकताच आता प्रफुल्ल पटेल यांनी केलेला दावा सुद्धा समोर आलेला आहे। 53 पैकी 43 आमदार आमच्या सोबत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे, तर विधान परिषदेचे 9 पैकी 6 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावा प्रफुल्ल पटेल यांनी केलेला आहे। तर नागालँडचे 7ही आमदार आमच्या सोबत असल्याचं सुद्धा प्रफुल्ल पटेल म्हणतात। तर लोकसभा राज्यसभेचे मिळून एकूण 2 खासदार आमच्या सोबत असल्याचा प्रफुल्ल पटेल यांचा दावा आहे। या सगळ्या दाव्यावर सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर आणि एकूणच त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या वकिलांमार्फत ही सुनावणी आता पार पडणार आहे। सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। निश्चितच लागवी सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुनावणीमध्ये नेमकं काय काय होतंय त्याचे प्रत्येक अपडेट आपल्याकडे येत आहेत। सगळ्यात आधी म्हणजे प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा दावा केल्याचं पाहायला मिळतं आणि यावर प्रतिक्रिया देण्यासाठी सविस्तर जी माहिती आहे ती देण्यासाठी उज्ज्वल निकम ज्येष्ठ वकील हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। निकम सर, एक मोठा पेच प्रसंग पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उपस्थित झालेला आहे आणि तो पुन्हा एकदा निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेलाय, त्यामुळे आज नेमकं काय काय होऊ शकतं या सुनावणीमध्ये? पहिल्यांदा ही बाब स्पष्ट करू सांगतो की पेच प्रसंग असा कुठलाही उद्भवलेला नाही, परंतु राजकीय खेळ्या या सुरू आहेत। आता निवडणूक आयोगापुढे प्रामुख्याने 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की राष्ट्रवादी पक्षात फूट पडली आहे का? कारण असं आहे की राष्ट्रवादी पक्षातील दोन्ही गट आमच्या पक्षात फूट पडली नाही असं म्हणतात, परंतु दोन्ही गटांच्या अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी बदललेले दिसतात आणि मग निवडणूक आयोगाला दुसरा प्रश्न महत्वाचा डील करावा लागेल की जर फूट पडली असेल तर पक्ष कोणाच्या ताब्यात आहे। आता फूट पडली हा साधारणतः मुद्दा जो आहे तो 2 कारणांमुळे येऊ शकतो। पहिली गोष्ट म्हणजे त्या पक्षाच्या निवडणूक चिन्ह अधिकृत निवडणूक चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी एक वेगळा दावा करत असतील, आमच्याकडे बहुमत आहे दुसऱ्यांकडे नाही, तेव्हा ती फूट पडलेली आहे। याला कारण फुटीचा अर्थ असा आहे की जर त्या पक्षाच्या घटनेप्रमाणे जर निवडणूक आयोगापुढे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांची जर नोंदणी झाली असेल आणि त्यात जर बदल होत असेल तर ती फूट आहे असं समजलं जातं। आता निवडणूक आयोगाला या प्रश्नाचा निकाल देताना प्रामुख्याने त्या पक्षाची जी राजकीय घटना आहे जिची नोंदणी निवडणूक आयोगापुढे झाली आहे तिचा अभ्यास करून त्यानुसार त्या पक्षाचे पदाधिकारी ऑर्गनायझेशन विंग कोणाच्या ताब्यात हे ठरवावं लागेल आणि नंतर त्या पक्षाच्या अधिकृत चिन्हावर कोण किती निवडून आले की मेजॉरिटी कोणाच्या बाजूने हे ठरवावं लागेल। परंतु पहिला प्राथमिक मुद्दा हा राहील निवडणूक आयोगापुढे की पक्षाच्या घटनेप्रमाणे पक्ष कोणाच्या ताब्यात आहे आणि मग त्याच्या ताब्यात मेजॉरिटी असेल त्याला निवडणूक चिन्ह आणि पक्ष मिळू शकतो। पण निकम सर, एक गट हा वैयक्तिकपणे सत्तेत सामील झाल्याचं शरद पवार गटाकडून म्हटलं जात आहे आणि आम्ही विरोधी पक्षातच आहोत असं ते म्हणतायत। शरद पवार हे जर आपण बघितलं असेल तर आधी जे काही झालेलं होतं या घटनेच्या आधी 2 जुलैच्या आधी अध्यक्षपदावरून पायउतार होणार होते, पण त्यांचे जे काही समर्थक आहेत किंवा मोठे नेते आहेत त्यांनी त्यांना पायउतार होऊ दिलं नाही। मग त्यांनी 2 कार्याध्यक्ष नेमले, तर एक कार्याध्यक्ष त्यांच्याकडे आहे आणि एक जे अध्यक्ष शरद पवार हे सुद्धा स्वतः विरोधी पक्षात आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय होऊ शकतं? ते म्हणून मगाशी सांगितलं की निवडणूक आयोगाला त्या पक्षाची घटना ही प्राथमिक दृष्ट्या विचारात घ्यावी लागेल आणि त्या घटनेनुसार त्या पक्षाचे ऑर्गनायझेशन विंगचे जे सभासद आहेत त्यांची नोंदणी निवडणूक कार्यालय आयोगापुढे झाली की नाही हे तपासावं लागेल आणि मग ती मेजॉरिटी कोणाच्या बाजूने आहे हे बघावं लागेल।
निकम सर, यावेळेला आता जेव्हा सुनावणीला सुरुवात झाली आहे निवडणूक आयोगासमोर, तेव्हा एकीकडे प्रफुल्ल पटेल यांनी दावा केलाय की आमच्याकडे जास्त सदस्य आहेत, आमदार असतील, खासदार असतील, पण शरद पवार गटाकडून जो दावा केला गेलाय तो म्हणजे संविधानाचा दाखला देण्यात आलाय. मग अशामध्ये आता नेमकं निवडणूक आयोग काय करणार हा प्रश्न आहे, किंवा कशा पद्धतीने पडताळणी करणार? लक्षात घ्या, पहिल्यांदा निवडून आलेले प्रतिनिधी एकाच्या बाजूने जास्त आहे म्हणून तो पक्ष काही त्यांच्या ताब्यात, कोणाच्या ताब्यात होऊ शकत नाही. परंतु पहिला प्रथम मुद्दा आहे ऑर्गनायझेशन विंग ही कोणाच्या ताब्यात आहे निवडणूक पक्षाच्या घटनेनुसार. आणि हा प्राथमिक मुद्दा जोपर्यंत निकाली होत नाही तोपर्यंत दुसऱ्या मुद्द्याला काही अर्थ होत राहत नाही. म्हणून पहिला मुद्दा हा डिसाईड करावा लागेल. यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत घडलं ते निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाची घटनेतील काही बदल त्यांच्या कार्यालयात नोंदणी झालेली नव्हतं असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे तो ऑर्गनायझेशन विंग कोणाची मेजॉरिटी आहे हा प्रश्न निवडणूक आयोगाला डिसाईड करता आला नाही. आणि मग दुसऱ्या प्रश्नाकडे निवडणूक आयोगाने बघितलं की निवडून आलेले लोकप्रतिनिधी या राष्ट्रवादीमध्ये का, हा महत्वाचा प्रश्न आहे. माझ्या मते निवडणूक आयोगाला हे कसोशीने तपासावं लागेल. फक्त निवडून आलेले लोकप्रतिनिधी एकाच्या बाजूने आहे म्हणून तो पक्ष कोणाच्या मालकीचा होत नसतो. निश्चितच. निकम सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.